नमस्कार. आज आपण बघणार आहोत एक जबरदस्त भाषण. मी राजमाता जिजाऊ बोलते. होय, मी जिजामाता बोलते आहे. हो, शिवछत्रपतींची आई. पण त्याआधी मी एक आई आहे, एक पत्नी आहे, एक स्वप्न पाहणारी स्त्री आहे आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठलेली ज्वाला आहे. माझं नाव घेताना लोक मला राजमाता म्हणतात, पण राजा घडवायला केवळ जन्म देणं पुरेसे नसतं, तर त्यासाठी पोटात संस्कारांची, धैर्याची आणि स्वराज्याची आग जळत असावी लागते. माझा जन्म सिंदखेड राजा येथे झाला. वडील लखुजी जाधव. माझ्या अंगात लहानपणापासून तलवारीचा झणझणाट होता. मी बाहुल्यांशी नाही तर किल्ल्यांच्या स्वप्नाशी खेळत होते. त्या काळात स्त्री म्हणजे सहनशीलता शिकवली जात होती. पण माझ्या मनात प्रश्न पेटला, स्त्री सहनच का करावी? ती उभी का राहू नये? शहाजीराजेंशी विवाह झाला. मी पत्नी झाले, पण माझं स्वप्न मी पायात बांधून बसले नाही. मुघलांचं राज्य, आदिलशाहीचा जुलूम, करात मरत असलेला शेतकरी, अपमानित होणारा धर्म, हे सगळं मी पाहिलं आणि माझ्या मनात एकच विचार पेटला की या मातीत आपलं स्वतःचं राज्य उभं राहिलं पाहिजेच. आणि मग शिवबा जन्माला आला. लोक म्हणाले पुत्र झाला, पण माझ्या मनात स्वराज्य जन्माला आलं. मी त्याला गोष्टी सांगितल्या, झोपवण्यासाठी नाही तर जागं करण्यासाठी. रामायण, महाभारत आणि सगळ्यात जास्त या मातीचं दुःख. शिवबाला तलवार दिली, पण त्याआधी विवेक दिला. तलवार चालवताना हात कणखर ठेव, पण राजा होताना मन कोमल ठेव. स्त्रीचा अपमान केलास तर तू माझा मुलगा नाहीस. धर्म म्हणजे दुसऱ्याला चिरडणं नाही, तर स्वतःचा स्वाभिमान जपणं. मी अपमान सहन केले, निर्वासित झाले, दरबारात तुच्छ लेखले गेले, पण वाघिणीला जखम झाली तरी ती शिकार सोडत नाही. शहाजीराजे दूर होते, मी एकटी होते, पण माझ्या पाठीशी स्वराज्याचं स्वप्न होतं. जेव्हा शिवबाने तोरणा घेतला तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं. आई म्हणून नाही तर स्वप्न प्रत्यक्षात उतरताना पाहिलं म्हणून. मी त्याला सांगितलं, किल्ला जिंकला म्हणजे राज्य नाही, लोक जिंकलेस तरच तू राजा होय. मी राजमाता झाले, पण सिंहासनावर बसले नाही. किल्ल्यांवर गेले, सैनिकांशी बोलले, मातांशी बोलले आणि सांगितलं, तुमचे पुत्र मरायला नाही तर स्वाभिमानाने जगायला जन्मले आहेत. आज मी जिजाऊ म्हणून या काळातील महिलांकडे पाहते आणि बोलते, मुलींनो, स्त्री शक्ती म्हणजे फक्त घर सांभाळणं नव्हे, तर विचारांनी खंबीर राहणं आहे. शिक्षण घ्या, निर्णय घ्या, अन्याय दिसला तर गप्प बसू नका, कारण इतिहास गप्प बसलेल्या स्त्रियांनी नाही तर उभ्या राहिलेल्या स्त्रियांनी घडवला आहे. संसार करा, पण स्वतःचं अस्तित्व विसरू नका. मुलं वाढवा, पण त्यांना फक्त यशस्वी नाही तर संवेदनशील आणि न्यायप्रिय बनवा. मोबाईलच्या युगात जगताना मातीशी नाळ तोडू नका, संस्कारांची मशाल विझू देऊ नका, कारण उद्याचा शिवबा तुमच्याच कुशीत घडणार आहे. आजची स्त्री जर जागी झाली तर कोणतीही सत्ता, कोणताही अन्याय तिला थांबवू शकत नाही, हे लक्षात ठेवा. मी जिजाऊ आहे आणि
माझी प्रत्येक मुलगी ही भविष्यातील राष्ट्रमाता आहे. आज मी सांगते, स्त्री अबला नाही, सहनशीलतेचं दुसरं नाव नाही. स्त्री म्हणजे स्वराज्य घडवणारी शक्ती आहे. जिजाऊ नसती तर शिवाजी नसते, आणि शिवाजी नसते तर स्वराज्य नसतं. आजही मी बोलते आहे या मातीच्या प्रत्येक आईच्या आवाजातून. मुलांनो, गुलामगिरी स्वीकारू नका. मुलींनो, स्वतःला कमी लेखू नका. मी जिजाऊ आहे. मी संपलेली नाही. मी तुमच्या रक्तात आहे, तुमच्या श्वासात आहे, तुमच्या स्वप्नात आहे. जोपर्यंत या मातीत अन्याय आहे तोपर्यंत जिजाऊ जिवंत आहे. जय भवानी, जय शिवाजी, जय स्वराज्य.